आज देवाला राजम्याची भाजी. माय आईज आर ऑन यू. कबूतर गेलेली आहेत. गेलेली म्हणजे काय, मी त्यांना हकलून लावलं, चल ना बेटा हमारे साथ. यांना ना मित्रांबरोबर जायला आवडतं फक्त. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आता जस्ट मी स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे. गॅसवरती पातेल्यामध्ये मी आज राजमा शिजायला घातलेला आहे मगाशीच. आज राजम्याची भाजी आणि चपात्या करणार आहे. बाकी दूध सुद्धा गरम केलेलं आहे आणि आता ह्या साईडला चपात्या करून घेते. पण चपात्या करायच्या अगोदर तुळशी मातेचं पूजन करते. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी बोल. बघा बाहेर आज आभाळ आलेला आहे, ऊन काहीच नाही पडलं, थंडीमध्ये आभाळ आलेला आहे. आणि आमच्या गोकर्णाला आज सुद्धा 2-3 फुलं आलेली आहेत. हे बघा, इथं एक फुल आलेलं आहे, इथं एक, आणि त्या साईडला बाहेर एक आहे, आणि इकडं पण आलेलं आहे वरती. अशी 3 फुलं आलेली आहेत. वा भाई वा 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 वा. आता देवाच्या पूजेसाठी होऊन जातील फुलं ती. तुळशी मातेला जल अर्पण करते. तुलसी श्री सखी शिवे पापरणी पुण्यदे नमस्ते नारायणते नमो नारायण प्रिये नमो नमो विष्णुप्रियाय नमो नमः. मी चपात्या करत आहे. देवाचा नैवेद्य तर तयार झालेला आहे. आज देवाला राजम्याची भाजी आणि चपात्या नैवेद्यासाठी देत आहे. गोविंद जय बोलो गोपाल जय जय. कोणतेजी लिजे नैवेद्य. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा. पूजा झाल्यानंतर लगेचच फोंडीजींना गरमागरम भोजन. अरे बापरे, एवढं हाल खावा, खालो पेट भरके. आत्ता 11 वाजलेले आहेत आणि आत्ता जाऊन माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. म्हणजे फोंडीजी तर मगाशीच गेलेले आहेत डबा घेऊन, पण माझ्यासाठी भाजीला काहीच नव्हतं. मग दादू मेथीची भाजी घेऊन आला आणि ती मेथीची भाजी मी आत्ता केलेली आहे आणि आता मी जेवण करणार आहे. हे बघा, कढईमध्ये मेथीची भाजी शिजलेली आहे. वा वा वा. गॅस बंद करते आता. आणि माझा म्हणा आत्ता आलेला आहे, काल गेलेला मित्राकडे, आत्ता आलेला आहे. हांजी कैसे हो बेटा? आई एम गुड, आई एम गुड. गुड. खाए कि नहीं कुछ? आते हो नहीं कुछ खाया, ब्रश भी नहीं किया? ब्रश किया है ना, इसलिए नहीं कुछ. ठीक है ठीक है. अभी फ्रेश हो लो, स्नान कर लो, फिर खा लो खाना. आणि माझा दादू तर आहे बघा. अरे फर्स्ट हो गया खाना? हो गया. हे राम, हो गया. मेथीची भाजी खायची होती ना, मेथीची भाजी खा. आणि ठीक आहे. बघ इथं पुदिना चटणी पण बनवली आहे मी. हे बघा, पुदिना चटणी पण केलेली आहे. चला आता मी पण जेवण करून घेते. मला ते चवाल्यानंतर जेवण करेल. आज मला जेवण करायला खूप उशीर झालेला आहे. दादू धन्यवाद, आप मेथीची भाजी लेके आए मेरे लिए. धन्यवाद. चला आता घेते मी पण खाऊन. खूप उशीर झालेला आहे जेवण करायला. अणम ब्रह्मा रसम विष्णू भक्त देव जनार्दनम एवं ध्यात्वात्मदोषोणलिपते. जय श्री कृष्ण भगवान. आता जेवायचं कसं प्राणायचं? ओम प्राणाय. खाली तो थेंब ठेवलाय का? मग जाऊ दे, खान ना. काय ठीक आहे. कोई नाही, कुछ नाही. ठीक आहे. मेथीची भाजी आता आणली काही? दादू घेऊन आला माझ्यासाठी. अरे बापरे. आज मला नाही खात नाही. तरी थोडासा रस्ता घेतलेला आहे. आवर घे तू पण आवर. खाला. आत्ता दुपारचे 12:30 वाजलेले आहेत. भोजन झाल्यानंतर मी भांडी आणि किचन ओटा लगेच स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आता कालचा व्हिडिओ एडिट करते. नाहीतर खूप उशीर होतो एडिट करायला व्हिडिओ, मग अपलोडला पण उशीर होऊन जातो. बाकी माझा दादू आता बसलेला आहे. क्या कर रहा है? माय आईज आर ऑन यू. व्हाई आर नॉट डूइंग स्टडी? डू स्टडी. चलो. ओके चलो चलो पढाई करियो. आणि इकडं म्हणा बघा, बाप रे बाप. हे बघा, पडदे वगैरे सगळं पॅक करून निवांत झोपलेलं आहे. का रे बाळा, रात्रभर जागरण केलं का? खूप जागरण केलं. काय केलं जागरण करून? मी 5 वाजता झोपलो, 8-10. राम राम राम. 5 वाजता झोपलाय? मस्करी. 5 वाजता झोपेल नाही, लेट तर झोपलेला असणार, 2-3 वाजता तर झोपलेला असणार आहे. त्याच्यामुळे आता लगेच जेवण झाल्यानंतर पडलाय आपलं, झोपण्याच्या तयारीत आहे. झोप आली तर झोप आहे, नाहीतर मग रील धुवून टाकशील तर मम्मी वरती टाकायला जाईल. आता मी टाकते कपडे मशीनला, नंतर मग व्हिडिओ एडिट करायला बसते.
आत्ता कबुतर गेलेली आहेत. गेलेली म्हणजे काय, मी त्यांना हकलून लावलं असं झाडून केलं, ते उडून गेले सगळेजण. सगळे कबुतर उडून गेले आणि घरचं ना कार्पेट टाकलेलं ग्रिलवरती, ते काढलेलं, ते काढलं आणि ह्या पोत्यामध्ये घातलेलं आहे. इथं पोते बघा, याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि खूप अस्वच्छ केलेली आहे ग्रिल आमची कबुतरांनी. तीच आता मास्क बांधून साफ करते मी. काय करणार आता, बरं वाटायला लागलंय. ते कबूतर गेले. मगाशी मी गॅलरी सगळी स्वच्छ केलेली आहे आणि आता दादू आणि मना नेट लावत आहेत ग्रिलला, जेणेकरून कबुतरे आतमध्ये येऊ नयेत म्हणून. खूप त्रास सहन केला आम्ही 2 महिने. शेवटी आज उडून गेले कबुतरे, म्हणजे आम्ही त्यांना उडवून लावले. उडून गेले मग ते, आणि लगेच हे जुगाड केलं नेट लावण्याचं. आरामशी उतर बेटा. हे बघा, बरं वाटत आहे नेट लावली. सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि ग्रिलला सुद्धा सगळी नेट लावून झालेली आहे. मला तर आज खूप बरं वाटत आहे. कबुतर उडून गेली, आम्ही त्यांना उडवून लावलं आणि नेट पण लावलेली आहे. आता नेट लावतायत पोरं, तरी घिरट्या घालतायत कबुतर, ते 4 जण. काय करायचं आता, येणारच नाही, त्यांना येताच येणार नाही. मला खूप बरं वाटत आहे. आमचा 2 महिन्याचा त्रास कमी झाला आणि 1 ते 1.5 तास लागलं मला ते स्वच्छ करायला, गॅलरी खालची ग्रिल वगैरे सगळं. आणि त्याच्यामुळे मी कपडे बदललेले आहेत. मला ॲक्च्युली ना 4 वाजता कीर्तनाला जायचं होतं, पण ते स्वच्छतेमुळे मी गेलेच नाही कीर्तनाला. आणि आता 7 वाजता आम्हाला आमच्या नातेवाईकांच्या घरी जायचं आहे, कार्यक्रम आहे तिकडे, म्हणून मी साडीच घातलेली आहे. बाकी आता चिरंजीवाला विचारते त्यांना कसं वाटत आहे. कबूतर उडून गेलेली आहेत. दादू, कैसा लग रहा है कबूतर उड़ गए? उड़ गया, अच्छा हुआ, अच्छा हो गए. आनंदी, खुश, हैप्पी. मजा देखो फिर से आ रहे हो. हाँ, ये नेट लावतायत तर घिरट्या मारतायत. कुछ वो हाँ. कुछ शर्म ही नहीं है. अरे त्यांचा इलाका झालाय तो. घर में रहते कुछ लगता है जाऊन क्या? दे, आपलं तरी कुठं घर आहे. दिया आहे सब कुछ, भगवान ने दिया आहे. मनाला विचारते, मना मना तुला कसं वाटतं बाळा, कबूतर उडून गेली? अच्छा लग रहा है ना. अरे इथून येतील ना बाळा, एवढ्या भागातून. त्याच्यासाठी तुला कापड इथं आपण रश्या बांधू. हे बघा, इकडून पूर्ण ग्रिल लावलेली आहे, इनविजिबल ग्रिल होय ना, सॉरी इनविजिबल नेट. वाईट असल्यामुळे दिसत नाहीये. हे बघा, एवढं साफसफाई केली मी. खूप घाण झालेलं, बापरे भयंकर. दसऱ्यापासून त्रास होता आम्हाला कबुतरांचा. अचानक अंडे घातले येऊन, आम्ही टाकलेही नाहीत. तसं नको वाटायचं की फेकून द्यायला कुठे अंडे. शेवटी पिल्ली बाहेर आली. 21-22 दिवस झाली तरी जायला तयार नाही, उडायला तयार नाही. शेवटी मी आज झाडू घेतला आणि ते इथंच आले होते, बाहेर जाण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांना असं हुसकावलं, गेले उडून 4 जण. म्हणलं पटकन नेट लावलेली आहे. बरं वाटत आहे. त्रास कमी झाला बाळा आपला 2 महिन्याचा. हां, लावते ना. तुला एक रशी देते, ती लाव. बाकी इथे आता मी दादूसाठी आणि माझ्यासाठी चहा केलेला आहे. घेते आता शोधून. मकापासून उकळत आहे. दादूला 1 कप आणि मला 1 कप. दादू लीजिए चाय. हाँ जी, मी पण घेते. मस्त चहाचा आनंद. हॉलमध्ये बसून चहा पिण्याचा आनंद वेगळाच आहे. पण हॉलमध्ये पूर्ण अंधार पसरलेला आहे. मना झोपलेला, खिडक्या दरवाजे पॅक करून. हे बघा, बरं वाटत आहे आता. आणि दिवस पण मावळलेला आहे. ही समोर बिल्डिंग झाल्यामुळे आता मावळते सूर्यप्रकाश येत नाही आमच्या घरामध्ये. काय करणार. चलो चाय पी लेते हे. आता सायंकाळचे 6:30 वाजले आहेत आणि मी तयार झालेली आहे कार्यक्रमाला जाण्यासाठी. आणि माझा मन आता स्वतःसाठी मॅगी बनवून खात आहे. आणि मी एका साईडला डाळ पण शिजायला ठेवलेली आहे चिरंजीवांसाठी. हांजी, चल ना बेटा हमारे साथ. हे बघा, यायलाच तयार नसत आमच्या बरोबर कुठं कार्यक्रमाला. कंबर दुखायला लागली कामं करून. मी किती केली मग. मैंने भी किया ना बेटा. तुम्हाला ना सवय नाहीये एक्झर्शनची जास्त. लोअर बॅकची वाट लागली कुछ भी. चिरंजीव अशा आहेत की आमच्या बरोबर कुठंच येत नाहीत नातेवाईकाकडे कार्यक्रमाला. काही करे इन लोगों को. यांना ना मित्रांबरोबर जायला आवडतं फक्त. आता मी तर तयार झालेली आहे. दादू देवपूजा वगैरे करेल सायंकाळची. आणि फोंडाजी सुद्धा येत आहेत. फोंडाजी आल्यानंतर आम्ही जातो कार्यक्रमाला. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आज आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.